तर इकडे मराठवाड्यामध्ये जो हाहाकार माजलेला आहे त्याचं रूपांतर जालन्यामध्ये पाहायला मिळालंय। अतिवृष्टीमुळे जालन्यात हाहाकार पाहायला मिळतोय। रात्री 2 वाजता लोकांना गोळे गावातल्या लोकांवरती गाव सोडण्याची वेळ आली। रात्री गावामध्ये पाणी शिरलं आणि लोकांना आपली घरं सोडावी लागली। पूरस्थितीमुळे गावकऱ्यांचे हाल झाले। हळूहळू पाण्याची पातळी वाढत गेली आणि त्यामुळे गावकऱ्यांचं इथे राहणं हे कठीण झालं। अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण सोळुंके यांच्याकडनं। लक्ष्मण, ही बाब कधी लक्षात आली? रात्री 2 वाजता लोकांना गुरंढोरं घेऊन बाहेर पडावं लागलंय। प्रज्ञा, आपण बघू शकतो की काल जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता। त्याचप्रमाणे रात्री सुद्धा काही भागात या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्यातच गोदावरी पात्रात सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे आपण आज बघू शकतो की गोदाकाठचं गाव जे आहे, हे गोळेगाव जे आहे हे परतूर तालुक्यातील आस्ते आणि कडाच्या जवळ असलेलं गाव आहे आणि या गावात सुद्धा गोदावरी पात्रात सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आपण बघू शकतो की ज्या गावापासून जाणारी नदी नाली आहे याचा पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह गोदावरी पात्रात जात असताना हे नाले तुडुंब भरून वाहत आहे। त्यामुळे त्या नाल्यांचं पाणी आणि त्या नदीचं पाणी त्या ठिकाणी त्या गोळेगाव शिवारात घुसलेलं होतं आणि त्या शिवारात घुसल्याच्या नंतर ते संपूर्ण पाणी गाव परिसरातही पसरलं। सतर्कतेचा इशारा म्हणून रात्री गावकऱ्यांनी हे गाव खाली करायला सुरुवात केलेली होती आणि सुरक्षित स्थळी या ठिकाणी या नागरिकांना हलवण्यात आलेलं होतं। आपण बघू शकतो की गोदापात्रातून आता 9 वाजल्यापासून पुन्हा 2 लाख पाण्याचा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे गोदाकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या गोळे गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि सतर्कता म्हणून या नागरिकांना रात्री 2 वाजता या ठिकाणून गाव खाली करायचं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी हे गोळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी ही प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली होती आणि स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सतर्क राहण्यासाठी ही काळजी घेण्यात आलेली आहे। नक्कीच प्रणाली, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लक्ष्मण।